अमरावती विमानतळावरती पहिल्या विमानाचं लँडिंग। पहिल्या विमानानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचा प्रवास। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर। आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार। काल पोलिसांना दिलं होतं पकडून दाखवण्याचं आव्हान, आज शरण येणार असल्याची माहिती। कासलेचे माजी मंत्री धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप। मुंबईतील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। परळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात आंदोलन। मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामकरणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामकरण नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याची मागणी। लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा इशारा। पुणे आणि संभाजीनगरमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। अराजपत्रित परीक्षेमध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर या पदांची संख्या वाढवण्याची मागणी। तर पुण्यातील एमपीएससी क्लासेसची पोलिसांकडून चौकशी। नागपुरातील शिक्षक घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शिक्षण आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश। तर पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती। नाशिकच्या काठेगल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळाचं बांधकाम महापालिका प्रशासनानं पाडलं। नोटीस बजावूनही कार्यवाही न केल्यानं धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये पालिकेनं चालवला हातोडा। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये रात्रीच्या वेळी दगडफेक। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं तणाव। दगडफेकीमध्ये 20हून अधिक पोलीस जखमी, 5 वाहनांचं नुकसान। नागपूर पालिका आयुक्तांची हायकोर्टामध्ये बिनशर्त माफी। नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडल्याप्रकरणी मागितली माफी।